नमस्कार. आज न्यूजच्या मंगळवार दिनांक 30 जानेवारीच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स. नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा. आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात अजरा अर्बनच्या वतीनं व्हॉट्सअप बँकिंग आणि फ्रिक्शनलेस कस्टमर ऑनबोर्डिंग सुविधा शुभारंभ. सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार श्रीधर फडके यांच्या हस्ते प्रारंभ. या निमित्तानं रसिकांच्या अलोट गर्दीत झालं गीत रामायण सादरीकरण. आजरेकरांना सतावतीये पाणीबाणी. नगरपंचायत प्रशासनाच्या मनमानीचा परिणाम. सुधारणा न झाल्यास अन्याय निवारण समितीचा नगरपंचायतला टाळे ठोकण्याचा इशारा. अरळगुडी इथं रस्ता डांबरीकरण विकास कामाचा शुभारंभ. माजी जिल्हा परिषद सदस्या रेखाताई हत्तरगी यांची होती प्रमुख उपस्थिती. गडिंग्लज कला अकादमीमध्ये झाले लियर या एकांकिकेचं सादरीकरण. भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त राबवण्यात आला उपक्रम. दर्दी नाट्य रसिकांनी दिली उत्स्फूर्त दाद. डॉक्टर घाळी शालेय लेदर क्रिकेट करंडक स्पर्धेत यजमान जागृती हायस्कूल संघाचा विजय. परिश्रम विद्यालयाचा 23 धावांनी पराभव करत पटकावलं सलग दुसऱ्यांदा विजेतेपद. पार्वती हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत 10 संघांचा होता सहभाग. रबा माडखोलकर महाविद्यालयाच्या निवासी शिबिरामध्ये शासकीय कृषी योजना आणि सुधारित शेती यावर मार्गदर्शन. पारंपरिक पद्धतीनं शेती न करता त्यामध्ये आधुनिकीकरण आणल्यास शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा जास्त. कृषी अधिकारी अनिकेत माने यांचं प्रतिपादन. आणि मुलांच्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहा, अध्यापिका प्रमिला कुंभार यांचं प्रतिपादन. सुंडी येथील संत तुकाराम हायस्कूलमध्ये माता पालक हळदी कुंकू समारंभ संपन्न.